आर के ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वप्रथम मी स्वागत करतो। पाठीमागे आपण बोलल्याप्रमाणे चंदन शेतीच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। चंदन शेतीचं वास्तव्य आणि सत्यता। मित्रांनो, हे जे चंदनाचं जे झाड आहे हे सफेद चंदन, याची लागवड साधारणतः मी 5 वर्षाच्या अगोदर केलेली आहे आणि आता याचा बुंदा जर बघितला तर साधारणतः 10 ते 11 इंचापर्यंत त्याचा बुंदा आलेला आहे। हाईट बघू शकता। आता बऱ्याच ठिकाणी आपण हे सांगण्यात आलं, ऐकण्यात आलं की चंदन शेती ही 10 ते 12 वर्षाच्या नंतर हार्वेस्टिंगला येते, म्हणजे तोडणीला येते, कापणीला येते। बाकी हे सत्यता नाही आहे। चंदन शेती आज 5 वर्षाचं आपलं हे चंदनाचं झाड आज आप बघू शकता की 10 ते 11 इंच त्याचा गोलाई आहे आणि मार्केटला याची ज्यावेळेस हार्वेस्टिंग म्हणजे कटिंगला येईल तर किमान याचं 1.5-2 फूट तरी आपलं चंदनाचं खोड झालं पाहिजे, तर त्याला मार्केटला किंमत येईल, कारण हे घनफुटामध्ये विकल्या जाते। आणि हे जे सांगताय की चंदन शेती 10 ते 12 वर्षानंतर हार्वेस्टिंगला येईल, हा चुकीचा निकष आहे। दादान खोटा आहे। जो कोणी सांगत असेल तर त्याला, कारण हा शेतकऱ्यांशी निगडीत असलेलं चॅनल असल्यामुळे आपण प्रत्येक गोष्टी त्याची शहनिशा करून सांगत असतो। आज माझ्या शेतामध्ये मी पूर्ण चंदन शेती लावलेली आहे, केलेली आहे, परंतु याची सत्यता ही आहे की चंदन शेती 10 ते 12 वर्षांमध्ये आपली हार्वेस्टिंगला येत नाही। याला किमान चंदन शेतीच्या हार्वेस्टिंगला किमान 18 ते 20 वर्ष लागतील। आज आपण बघितलं की चंदनाला एक होस्ट प्लांट लागते। याच्या बाजूला आम्ही सरूची झाडं लावली होती, पण सरूची झाडं खूप उंच झाली होती। त्या उंच झाल्यामुळे त्यांची सावली अवास्तव्य झाली होती, त्याच्यामुळे आम्हाला सरूचं झाड कापावं लागलं। मध्यंतरी आम्ही त्याला बाजूला तुरीचं झाड ठेवलं होतं। पाठीमागे या चंदनाच्या झाडाकडे बघू शकता आपण की त्याला लाल मेहंदी आपण ठेवलेली आहे। आणि चंदनाच्या जवळ चंदन स्वतःचं अन्न स्वतः तयार घेत नाही, ते दुसऱ्यांच्या रूटपासून, मुळापासून घेते। आणि चंदनाच्या जवळ लाल मेहंदी जर असली तर त्या झाडाची ग्रोथ म्हणजे त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होते। आणखी चंदनामध्ये एक ड्रॉबॅक्स याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की एक चंदनाला जर अशा 2-3 फांद्या जर आल्या तर त्याच्या 2-3 फांद्या तोडायच्या, एकच फांदी ठेवायची, जेणेकरून त्या झाडाची खोडाची वाढ चांगल्या पद्धतीने होते। पलीकडे आमच्याकडे सगळ्या चंदनाला झाड तसे आले होते, 2-2, 3-3 हे होत्या फांद्या होत्या, त्या आम्ही आता तोडून टाकल्या, त्याच्यामुळे त्याची वाढ झालेली नाही। आता हे एक बऱ्यापैकी वाढलेलं आहे। बाकी सगळी जी झाडं आहेत ते याच्यापेक्षा 6-7 इंचाच्या वरती झालेलं नाही आहे। त्यामुळे हे जे कोणी सांगत असेल की चंदन शेती ही 10 ते 12 वर्षामध्ये हार्वेस्टिंगला येते, हे साफ चुकीचं आणि खोटं आहे। म्हणून शेतकऱ्यांनी या गोष्टीचा सखोल अभ्यास करून, चिंतन करून तरच चंदन शेतीकडे वळावं, अशी मला त्यांच्याकडे एक आग्रहाची विनंती आहे। चंदन शेती तुम्हाला हमखास पैसा मिळवून देणार याच्याबद्दल दुमत नाही, परंतु त्याच्यामधली सत्यतासुद्धा आपण जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे। नमस्कार।